इयत्ता 9वीचा मराठी विषयात व्याकरण भागातील समास हा प्रकार अभ्यासणार आहोत. तर समास म्हणजे काय बघा, व्यक्ती बोलत असताना किंवा व्यवहारात अनेक व्यवहार करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करत असतो. तर तसंच जीवनात बोलत असताना किंवा व्यवहारात बोलत असताना सुद्धा तो काही बोलण्यामध्ये काटकसर करत असतो. मग बोलण्यात काटकसर करणे म्हणजे काय की एखादं लांबलचक वाक्य न वापरता किंवा जास्तीचे शब्द न वापरता तो थोडक्यात एखादा शब्द वापरून आपलं काम धकवत असतो. म्हणजेच कमीत कमी शब्दांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. मग असे जे 2-4 शब्दांचे मिळून एकत्रितरित्या केलेला एक शब्द असतो त्याला समासिक शब्द असं म्हणतात. तर आज आपण या समासाबद्दल माहिती मिळवणार आहोत. बघूया. 2 शब्द एकमेकात शेजारी आले की त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप करून जो एक स्वतंत्र जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. हा सामासिक शब्द तयार करण्याच्या रीतीला समास असे म्हणतात. बघा, 2 शब्द एकमेकात शेजारी आले की त्याच्यातील परस्पर संबंध दाखवण्यासाठी मधल्या शब्दांचा लोप होतो म्हणजे काय, ते गायब होतं. उदाहरणार्थ बघा, बटाटे घालून तयार केलेला वडा. मग आपण त्याला काय म्हणतो, बटाटे वडा. त्यासाठी आपण बटाटे घालून तयार केलेला वडा असा प्रत्येक वेळेस शब्द नाही वापरत. आपण फक्त बटाटे वडा असा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. किंवा पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे काय, पुरणपोळी. तर असा मोठा शब्द न वापरता आपण फक्त पुरणपोळी या शब्दाचा वापर त्या ठिकाणी करत असतो. म्हणून त्या शब्दांना म्हणजे बटाटे वडा किंवा पुरणपोळी या शब्दांना सामासिक शब्द असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने समास म्हणजे काय हे तुम्हाला कळलं आहे. मग समास तयार करत असताना शब्दांची फोड त्या ठिकाणी केली जाते. त्याच क्रियेला विग्रह असं म्हणतात. मग शब्दांची फोड म्हणजे कसं, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की बटाटे वडा, याचा विग्रह काय केला की बटाटे घालून तयार केलेला वडा. किंवा गायरान हा शब्द आहे, मग त्याचा विग्रह काय होतो, गायींसाठी रान म्हणजे गायींसाठी तयार केलेलं रान किंवा गायींसाठी असलेलं रान असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे गायींसाठी रान असा त्याचा विग्रह तयार केला जातो. मग हे जे शब्दाची फोड केली जाते त्याला वेगवेगळं केलं जातं, त्याला म्हणतात विग्रह. आणि समासामध्ये कमी विग्रह करत असताना कमीत कमी 2 शब्द येतात आणि या शब्दांना पद असं म्हटलं जातं. मग म्हणजे जसं गायींसाठी रान, तर गाय आणि रान या गायींसाठी आणि रान हे दोघं काय पद त्या ठिकाणी आहेत, तर त्याला पद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आई वडील, आई आणि वडील म्हणजे आई आणि वडील हे 2 पद त्या ठिकाणी आहेत. किंवा राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. तर अशा पद्धतीने 2 शब्द वेगवेगळे त्या ठिकाणी काही अव्ययांनी जोडलेले असतात. तर त्या दोघही शब्दांना पद असं समासामध्ये म्हटलं जातं. तर या पदांवरनं समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. कोणते 4 प्रकार पडतात ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. आता मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये त्यांचे जे पद असतात त्या पदावरनं 4 प्रकार पडतात अव्ययी भाव समास. तर अव्ययी भाव समास याच्यामध्ये त्याचं पहिलं पद प्रधान असतं. पहिलं पद
प्रधान असतं. कोणतं पद प्रधान असतं? पहिलं पद प्रधान असतं. तत्पुरुष समासामध्ये त्याचं दुसरं पद प्रधान असतं. दुसरे पद प्रधान असते. तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे समान असतात, प्रधान असतात. काय असतात? दोन्ही पद त्याच्यामध्ये समान प्रधान असतात आणि याच्यामध्ये अन्यच पद समान अन्य पद जे असतं तेच त्याच्यामध्ये प्रधान असतं. बाकीचे त्याच्यामध्ये जे पद असतात ते त्याच्यामध्ये गौण असतात आणि अन्य पद मात्र त्याच्यामध्ये समान असतं. तर अशा पद्धतीने ह्या समासाचे 4 प्रकार पडतात. उदाहरणार्थ अव्ययीभाव समासामध्ये तुम्हाला सांगितलं की पहिलं पद प्रधान असतं. उदाहरणार्थ गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी. तर या ठिकाणी पहिलं पद म्हणजे गाव हा शब्द आलाय, तर गाव हे पहिलं पद त्या ठिकाणी प्रधान आहे, म्हणून त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होतो. दुसरा आपण बघूया तत्पुरुष समास. उदाहरणार्थ गायरान म्हणजे गायींसाठी रान. त्याच्यामध्ये दुसरं पद रान हा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे, म्हणून त्या ठिकाणी दुसरं पद प्रधान आहे. त्यानंतर द्वंद्व समास, जसे तुम्हाला सांगितलं आई वडील, राम लक्ष्मण, पाप पुण्य. तर याच्यामध्ये दोघही पद प्रधान आहेत, म्हणून त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो. आणि बहुव्रीही समास याच्यामध्ये अन्य पद समास प्रधान असतं. उदाहरणार्थ गजमुख, पितांबर, नीलकंठ हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये अन्य पद हे प्रधान असतं. तर अशा पद्धतीने याचे 4 प्रकार पडतात. परंतु तुमच्या अभ्यासाला फक्त अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समास हे 2च समास तुम्हाला यावर्षी अभ्यासायचे आहेत. तर आपण या 2 समासांचा अभ्यास म्हणजे तुमच्या सिलेबससाठी असलेल्या 2 समासांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यातलं पहिलं आपण अभ्यासू अव्ययीभाव समास. बघा, मी तुम्हाला म्हटलं की ज्या समासामध्ये पहिलं पद प्रधान असतं त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. आणि ज्या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. ज्या समासातील पहिलं पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असतं आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. उदाहरणार्थ आ, यथा, प्रति इत्यादी प्रकारचे उपसर्ग या ठिकाणी अव्यय म्हणून वापरलेले असतात. उदाहरणार्थ आपण बघूया यथाविधी म्हणजे काय, त्याचा विग्रह काय होईल? हा काय आहे बघा, आधी काय येतो? सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. मग शब्द काय घेतला आपण? यथाविधी म्हणजेच काय? विधीप्रमाणे. दुसरा शब्द आपण घेऊया प्रति महिना म्हणजे काय? प्रत्येक महिना. यथाक्रम म्हणजे काय? क्रमाप्रमाणे. तर अशा पद्धतीने अव्ययीभाव समासामधल्या शब्दांचा विग्रह हा त्या ठिकाणी होत असतो. अजून काही उदाहरण मी तुम्हाला सांगते. जसं दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली म्हणजेच प्रत्येक रस्ती किंवा प्रत्येक गल्ली, दर मजल म्हणजे प्रत्येक मजल, हर घडी म्हणजे प्रत्येक घडी, बिनतोड म्हणजे तोडाशिवाय, बेलाशक म्हणजे शंकेशिवाय, विनाकारण म्हणजे कारणाशिवाय, अन्यत्र म्हणजे दुसऱ्याच ठिकाणी, गैरशिस्त म्हणजे शिस्तीशिवाय असे उदाहरणं आपल्याला अव्ययीभाव समासाचे या ठिकाणी सांगता येतात.
त्यानंतर आपण पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत, तो म्हणजे द्वंद्व समास. दुसरा वेगळा प्रकार जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत, द्वंद्व समास. बघा, ज्या समासातले दोघही पद प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. असं आपण अभ्यासलं. तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असं म्हणतात. ही पदे आणि व अशा समुच्चयबोधक अव्ययांनी किंवा अथवा किंवा या प्रकारच्या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं तर राम लक्ष्मण, पाप पुण्य, न्याय अन्याय या पद्धतीचे जे शब्द आहेत ते द्वंद्व समासामध्ये येत असतात. तर या द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात, ते आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. बघा, इतरेतर द्वंद्व समास जो आहे त्याच्यामध्ये समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. म्हणजे बघा, पहिला जो समास आहे तो आहे इतरेतर द्वंद्व समास. दुसरा जो समास आहे तो समाहार द्वंद्व समास आणि तिसरा जो आहे तो वैकल्पिक द्वंद्व समास. तर या 3 पैकी इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व या समुच्चय बोधक अव्ययांचा वापर केला जातो. आणि व या समुच्चय बोधक अव्ययांचा वापर विग्रह करताना केला जातो. उदाहरणार्थ बघा, आई वडील, आई आणि वडील याचा विग्रह, हा काय सामासिक शब्द आणि हा काय त्याचा विग्रह, आई आणि वडील. दुसरा शब्द घेऊ आपण, हात पाय. हात आणि पाय. तिसरा शब्द घेऊया आपण, सुख दुःख. दिवस रात्र. दिवस आणि रात्र. बघा, या ठिकाणी आई वडील, आई आणि वडील, हात पाय, हात आणि पाय, दिवस रात्र, दिवस आणि रात्र हे 2 पद या ठिकाणी आहेत. यांचा विग्रह आपण काय केला आहे आणि हा समुच्चय बोधक अव्यय जोडून केला आहे. म्हणून याच्या ठिकाणी हे दोघही पद, आई वडील, हात आणि पाय, दिवस आणि रात्र हे दोघही पद या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. म्हणून याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आता या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये सुद्धा 2 पद असतात, तीही महत्त्वाचे असतात, परंतु ती किंवा आणि अथवा यासारख्या वैकल्पिक अव्ययाने जोडलेली असतात. मग ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो
त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. या समासात अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची निवड अपेक्षित असते. बघा मी तुम्हाला म्हटले का आई आणि वडील दोघही पदे तितकेच महत्त्वाचे. जेवढी आई महत्त्वाची तेवढे वडील महत्त्वाचे. परंतु वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आणि वच्या ऐवजी आपण काय विकल्प वापरणार आहे? अथवा, किंवा, वा यासारख्या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. अव्यय यांचा वापर विग्रह करताना होतो. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ बघा, पाप पुण्य. मग याचा विकल्प, याचा विग्रह कसा होणार? पाप किंवा पुण्य. पाप किंवा पुण्य. दुसरे आपण बघू, पास नापास. पास अथवा नापास. न्याय अन्याय, खरे खोटे. न्याय किंवा अन्याय. खरे किंवा खोटे. बघा, एक तर मनुष्य पाप करेल किंवा पुण्य करेल. दोघंही पाप आणि पुण्य पण एका कृतीमध्ये होणार नाही. व्यक्ती पास होईल अथवा नापास होईल. म्हणजे एक तर पास एक तर नापास. म्हणजे या ठिकाणी विकल्प दाखवण्यात येत असतो. या विग्रह करताना विकल्प होतो, न्याय किंवा अन्याय, खरे किंवा खोटे. म्हणजे दोन जे या ठिकाणी पद आले तर दोन पदांपैकी एक जे पद असतं तोच पद त्या ठिकाणी विकल्प म्हणून. म्हणजे दोघं पद जरी महत्वाचे असले त्या ठिकाणी तरी सुद्धा एक पद जे असतं तेच त्या ठिकाणी ग्राह्य असतं की पाप केलं जाईल किंवा पुण्य केलं जाईल. पण म्हणून दोघांना विकल्प या ठिकाणी दर्शवला जातो. म्हणून ज्या ठिकाणी विकल्प दर्शवलेला असतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतात. यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे समाहार द्वंद्व समास. तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. आता या समाहार द्वंद्व समासामध्ये ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे इतर पदांचा सुद्धा त्याच्यात समाहार केलेला असतो. उदाहरणार्थ मीठ भाकर. उदाहरणार्थ मीठ भाकर. याच्यामध्ये मीठ भाकर मीठ भाकरी व इतर खाद्यपदार्थ असा या समासाचा या ठिकाणी विग्रह होतो. म्हणजे काय, फक्त मीठ आणि भाकरी एवढंच न येता अजून इतर सुद्धा खाद्यपदार्थ त्याच्यासोबत असतात. मीठ भाकरी म्हणजे फक्त मीठ आणि भाकरी कोरडी असं आपण खात नाही, त्यासोबत तेल तिखट असं सुद्धा काही असू शकतं. किंवा दुसरा शब्द आपण घेऊ बाजार हाट. बाजार हाट वगैरे. बाजार हाट वगैरे. मग बाजार हाट करताना आपण बाजार हाट बाकीच्या इतर ठिकाणी सुद्धा जात असतो, फक्त बाजार जाऊन आलो असं होत नाही. तसंच अजून त्याच्यामध्ये काही उदाहरणं येतात, जसं केर कचरा वगैरे, कपडा लत्ता वगैरे, किंवा पान पत्रावळ म्हणजे पान पत्रावळ वगैरे, दाग दागिने वगैरे. अशा पद्धतीने याचा या ठिकाणी विग्रह केला जात असतो. तर अशा पद्धतीने आपण समासामध्ये अव्ययीभाव समास आणि
द्वंद्व समासाचे 3 प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत की जे तुमच्या सिलेबसला आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज समास हा प्रकार अभ्यासला आहे. पुढच्या पाठात पुढील प्रकार आपण अभ्यासू. ओके.